नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 25वे. बैरागगड येथे माझ्या प्रयत्नामुळे आठवड्यातून 2दा एक महिला डॉक्टर येत असे. त्यांना नेण्या आणण्याची व्यवस्था आणि पगार ही सारी जबाबदारी महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या कार्यालयाने घेतली होती. पण वर्षभरातच त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्यांनी तो प्रकल्पच बंद केला. लोकांची अडचण पाहून आमच्या संस्थेने खरगोनच्या डॉक्टर अनुराधा यांना विचारलं. त्याही आठवड्यातून 2दा येत असत. त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था आम्ही करत असू. औषधे आणि त्यांचं मानधन याचा खर्च नागपूरची एक संस्था करीत असे. पूजा निंदावा ही लेपाची दृष्टीबाधित मुलगी आता बैरागगडला राहायला आली होती. एकदा आम्ही नर्मदालयातील मुलांचं स्वास्थ्य शिबिर घेतलं. सगळ्याच मुलांची तपासणी झाली, त्यात पूजाची पण झाली. डॉक्टर अनुराधा पूर्वी आर्मीत डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. अतिशय कुशल डॉक्टर. आवश्यक तिथे बोलणं स्पष्ट आणि कडक असायचं. त्यांनी पूजाच्या वडिलांना बोलावणं पाठवलं. तिला आणि तिच्या वडिलांना त्या खरगोनला घेऊन गेल्या. नेत्रतज्ञ डॉक्टर कमलेश सराफ यांना दाखवण्यात आलं. डॉक्टर सराफ म्हणाले, हिला तर जन्मतःच मोतीबिंदू आहे. अशी लाखोंमध्ये एखादी केस असते. ही आंधळी नाही. हिच्या डोळ्यासमोर अंधार नसेल तर सगळंच धुरकट एखादा पांढरा पडदा डोळ्यासमोर असावा तसं दिसत असेल. आता ही 13 वर्षाची आहे. अगदी लहानपणी ऑपरेशन केलं असतं तर तिला आत्तापर्यंत छान दिसलं असतं. पण आता ते मोतीबिंदू कडक झालेत. 50% संभाव्यता आहे. आपण ऑपरेशन करून बघू. दिसलं तर तिचं आणि आपलं भाग्य, आणि नाही दिसलं तर तिचं आणि आपलं दुर्भाग्य. असंही तिला दिसतच नाहीये. मी या ऑपरेशनचे पैसे घेणार नाही. त्यामुळे तिला दिसलं नाही तर पैसे वाया गेल्याचं दुःख तुम्हाला नको. पूजाच्या वडिलांनी खूप आढेवेढे घेतले. जणू काही आमच्यावर उपकारच करतायत. ती मेली तर हा त्यांचा पाढा चालूच होता. शेवटी डॉक्टर अनुराधा यांच्या दबावामुळे मार्च 2013 ते ऑपरेशन झालं. आणि विशेष म्हणजे तिला दिसू लागलं. ती मला भेटायला आश्रमात आली तेव्हा मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की मी काहीच बोलणार नाही. शाळेतल्या शिक्षिका पण तिथे होत्या. त्या सगळ्यांमधून ती मला ओळखते का बघू. आश्चर्य म्हणजे माझा आवाज न ऐकताही पूजाने मला ओळखलं. पूजाची कहाणी इथे संपत नाही. 2013च्या जून महिन्यात तिच्या आईचं क्षयरोगाने निधन झालं. मला आनंद हा की मृत्यूपूर्वी आईनं मुलीला दृष्टी मिळाल्याचं पाहिलं आणि वयाच्या 13व्या वर्षी प्रथमच लेकीनं आपल्या आईला डोळे भरून पाहिलं. कधी कधी प्रश्न पडतो की मी खरंच इथे कशासाठी आले. या अशा सगळ्या घटना पाहिल्या की सखी इशारा दिल्यासारखं म्हणते, हे कर्तृत्व तुझं नाही भारती, त्वम केवलम निमित्त मात्रम. नर्मदालयात 13-14 वर्षाची एक मुलगी येत असे. नेहमी ती मला पहिलीच्या वर्गात पाटी घेऊन बसलेली दिसायची. पिंकी तिचं नाव. पिंकी दिसायला सुंदर, नाजूक बांध्याची आणि गोऱ्या रंगाची. डोळेही बोलके आणि चेहऱ्यावर अतिशय निरागस भाव. तुला शिकायची इतकी आवड आहे तर तू सरकारी शाळेत का जात नाही? माझ्या या साध्या सरळ प्रश्नाने देखील तिचे डोळे भरून आले. दीदी, होतं माझं नाव शाळेत, पण आई बकऱ्या चरायला पाठवायची. आता घरी बकऱ्या नाहीत तर आई मला गवंडी कामावर घेऊन जाते. मला त्या ठेकेदाराबरोबर काम करायला नाही आवडत. त्यांनी माझ्याकडे बघितलेलं सुद्धा मला नाही आवडत. म्हणून मी इथे निघून येते. मला शिकायचं आहे. आईला मी इथे आलेली पण नाही खपत. मजुरीचे पैसे बुडतात ना. तिला काय म्हणायचं होतं तिच्या बोलण्यातला भाव माझ्या लक्षात आला. तुला शिवणकाम शिकायला आवडेल? मी तुला रोज दुपारचं जेवण आणि महिन्याचे 1500 रुपये देईन. तिला न आवडणाऱ्या गवंडी कामावर तिनं जाऊ नये एवढीच माझी इच्छा होती. ठेकेदाराच्या नजरेपासून तिला वाचवायला हवं. पिंकी आश्रमात यायला लागली. लेखन वाचनाचा सराव करायची. शिवणाचं मशीन चालवायला शिकली. हळूहळू रुमाल पिशव्या शिवायला शिकली. कधी चटण्या कोशिंबिरी शिक, मिक्सरवर वाटण वाटून दे, भाज्या चिरून दे असं स्वतःहून करायची. ती देखील या नव्या वातावरणात रमली. वर्षभरानंतर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकला गेले तेव्हा पिंकीच्या आईनं तिचं लग्न केलं. माझा जीव तुटला तिच्यासाठी, पण इलाज नव्हता. नाशिकहून परतल्यावर समजलं ती माहेरीच आहे, सासरी गेलेली नाही. मला वाटलं तिचं वय लहान आहे
म्हणून घरच्यांनी तिला सासरी पाठवलं नसेल. बरंच झालं. मी नाशिकहून आल्याचं समजताच पिंकी मला भेटायला तातडीने आश्रमात आली आणि माझ्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडायला लागली. काय झालं बेटा, काय रडतेस? मी सासरहून 2च दिवसात परतले. माझी फसवणूक झाली. तो मुलगा तर ठार वेडा आहे. मी परत नाही जाणार सासरी. मी अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिले. वेडा आहे म्हणजे नक्की काय समस्या आहे हे ती स्पष्टपणे सांगू शकली नाही. मनात विचार आला, तो मुलगा खरंच वेडा असेल की या कोवळ्या जीवाला लग्न म्हणजे नेमकं काय, नवरा बायकोचं नातं म्हणजे नेमकं काय हेच समजलं नसेल. तिचं सांत्वन करायला माझ्याकडे शब्द नव्हते. घडलं ते फार वाईट झालं असं त्या क्षणी वाटलं. कदाचित यातून काहीतरी चांगलं निघेलही. काय बोलू बेटा मी? जे घडलं ते विसरून जा आणि उद्यापासून पुन्हा आश्रमात यायला सुरुवात कर. मुलींना जबाबदारी समजून त्यांची लग्न लवकर उरकून टाकायची किती घाई होते आईवडिलांना आणि या समाजालाही. 1-1.5 महिन्यानंतर पिंकीचा भाऊ एक कागद घेऊन आश्रमात आला. मी बागेला पाणी घालत होते. त्या कागदावर त्याने पिंकीला स्वतःच्या अक्षरात नाव लिहायला सांगितलं आणि माझ्याशीही न बोलता तो कागद घेऊन बाईकवरनं निघून गेला. दोघा भावंडांमध्ये बोलणं काहीच झालं नाही. सही का घेतली ग त्याने तुझी? मला उत्सुकता वाटली. घटस्फोटाच्या परस्पर संमतीवर. माझ्या सासरची मंडळी आली आहेत आज घरी. शांतपणे पिंकी उत्तरली आणि कामाला लागली. नाती जोडणं आणि तोडणं इतकं सहज असतं का? लग्न हा काय बावलाबावलीचा खेळ आहे? या घटनेला जबाबदार कोण? आई वडील की समाज देखील? त्या दिवशी घरी परत जाताना पिंकी म्हणाली, आई मागे लागली आहे की शेजारच्या गावात एका मोठ्या इमारतीचं काम चालू आहे आणि तिथे उद्यापासूनच आपल्या नेहमीच्याच ठेकेदाराला ते काम मिळालं आहे. मजुरी जास्त देईन म्हणाला. तू काय ठरवले आहेस? घटस्फोटाच्या कागदावर शांतपणे सही करणाऱ्या पिंकीच्या डोळ्यात माझ्या या प्रश्नाने अश्रू तरारून आले होते. खालचा ओठ घट्ट मिटून घेत तिने नकारार्थी मान हलवली आणि मीच निश्वास सोडला. तिच्या पाठीवर प्रेमानं थोपटत मी म्हणाले, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. धन्यवाद.